आता बरेचदा प्रेग्नन्सीमध्ये आईवर खूप फोकस असतो, पण बाबांची किती भूमिका आहे? ज्या घरामध्ये गर्भवती असते ते घर कसं असलं पाहिजे? बाळ आईच्या पोटामध्ये आहे याचा अर्थ असं नाही की फक्त आईचाच परिणाम बाळावर होतो, तर आईच्या आजूबाजूला जेवढे पण कुटुंबातील सर्व व्यक्तिमत्व आहे त्यांच्यामधले चांगले गुण आणि वाईट गुण सगळे त्याच्यावर परिणाम करणार आहे. पण त्याच्यामध्ये सर्वात जास्त जवळ कोण आहे कुटुंबामध्ये, तर त्या बाळाचा बाबा म्हणजे वडील. तर वडिलांमधले सर्व गुण, सद्गुण आणि दुर्गुण ह्या दोन्हीचं निरीक्षण आईच्या माध्यमातून बाळ करत असतं. तर बाबाला कळायला पाहिजे, वडिलांना कळायला पाहिजे की एक गर्भवती समोर आणि एक गर्भस्थ बाळासमोर कसं जगलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे. आणि अभिमन्यू गर्भसंस्कारमध्ये आमच्या वर्कशॉपमध्ये मॅक्झिमम कपल्स येतात आणि आईपेक्षा बाबा जास्त आनंदित होऊन जातो, कारण त्याला जाणीवच नसते की गर्भसंस्कारमध्ये माझा एवढा मोठा रोल आहे. आणि आमचा आग्रह असतो की बाबाने तर यायलाच पाहिजे, पण जर जमत असेल बाळाच्या आजीने, आजोबाने किंवा इतर घरामधले जे काही व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा यायला पाहिजे, की त्यांना पण कळायला पाहिजे की हे गर्भसंस्कार काय आहे.